ओके, फायनली फ्रेश झालेलो आहे मस्त सकाळ सकाळ, कारण पालखी येणार कळलं तसे सगळे पटापट सगळेच फ्रेश झाले मागोमाग. ताई आणि चिंगू पण फ्रेश झाले, ते लोक झोपलेत थोडा वेळ. मस्त सनराईज झालेला आहे भाई. आणि आता इथे तुळस धुवायचं काम आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग थेट तुरळ वरून भाईसाहेब, थेट संगमेश्वर वरून. आज येणार आहे पालखी. पालखी जसं लास्टच्या ब्लॉग मध्ये मी म्हटलं की अचानक कळलं आम्हाला मामाकडून की दुपारीच येणार आहे पालखी. सो तो टायमिंग चेंज झाला आणि मम्मी बोलली की संध्याकाळी येणार आहे. ये देखो, इसको पहचानते हो ना, इसको जानते हो ना, कोण आहे ये? काय नाव तुझं भाऊ? जय. जय भानुशाली, जय तुरळकर. हाय काव्या, काय करतेस? तुळस घासतेस का? अच्छा, पालखी आहे, जोरात तयारी चालू आहे गाईज. हे जे अंगण आहे ना आपलं, तर ह्या अंगणामध्ये कोणाला? मला नाही, मला येत नाही, काहीच नाही. मी गवार आहे, मी अनपढ गवार आहे, मला काय नाही येत. हे बघा, हा जे अंगण आहे ना, इकडे पालखी येईल बरोबर आपल्या दारामध्ये. सो इकडे पूजा वगैरे होईल तिची. 10 वाजता उठलोय आम्ही आणि इतकी छान झोप लागली ना, पूर्ण चेहरा असा सुजलाय, मस्त झोप लागली. आणि भाऊ पण झोपला इकडे खाली. बघा कुठे गेला भाऊ, आता झोपला. मगाशी त्याला म्हटलं झोप, थोडस तुला बरं वाटेल, फ्रेश होऊन उठशील, कारण आपल्याला अजून पुढे आता पालखी दारात येणार आहे, आपले देव येणार आहे, तर त्यांचं सगळं बघायला आपल्याला खूप म्हणजे एक्साइटमेंट वाढत चालली आहे. कारण 12 वाजता येणार आहे आपल्या दारात पालखी, तर ते खूप मजा येणार आहे. आणि पहिला अनुभव असणार आहे माझा सुद्धा आणि भाऊचा सुद्धा. गेल्या वर्षी जसं तुम्ही बघितलं की भाऊ आला होता तेव्हा माड वगैरे ते सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, बट यावर्षी थोडासा वेगळा अनुभव आणि तुमच्यासोबत पण वेगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करायला बरं वाटतंय खूप जास्त. तर आता आईने इकडे सकाळ सकाळ बनवलीत मस्त तांदळाची घावणी. हे बघा, मस्त तांदळाची घावणी बनवलीत सकाळ सकाळ. आणि इकडे पीठ वगैरे लगेच तयार करून बघूया. आणि हा पिठाचा तवा वगैरे पण असतो ना, त्याच्यामुळे घावणे खूप छान येतात. आणि गावची घावणी तर आहा एकच नंबर. बघा, चिंगू भेटतात मला मॅक्सी घातली गावडे खायला. आई तांदळाचं पीठ लगेच रेडी केलं, पाण्यामध्ये मिक्स करून मीठ टाकायचं. हा, पण असा तवा पण पाहिजे यार, कारण आपल्याकडे असं तवा नाही ना, घावडे नाहीत बरोबर. काव्या कुठे आहे तू? कशी आहे? मस्त. फ्रेश पण झालीस लगेच, व्हेरी गुड. हाय जय. काय मग, आज देव येणार आहेत आपल्या घरात, कसं वाटतंय? काय आज? बैगन नाही, पालखी नाही, शिपन. शिपणाला आम्ही शिमगा बोलतो. शिमगा झाला बाबू, शिपन आहे आज. ठीक आहे. सकाळच्या जेवणाला मस्त घावणे बनवलेले आहेत आईने आणि चटणी आहे. आणि ते दुपारच्या जेवणाला भाजी पण बनवलेली, ती मी आता सकाळच्याच नाश्त्याला घेतली. आई एवढ्या कडकरित्या झोपलेलो ना, मा कसम जाणेवाले की उठवलं नसतं ना, मी संध्याकाळपर्यंत उठलो नसतो. आणि अख्ख्या प्रवासामध्ये भाई मी पूर्ण जागा मेलोय मी जवळजवळ. आता पालखी येणार आहे, पालखीसाठी परत तयार व्हायचंय. पालखीसाठी रांगोळी चालू आहे आणि बघा ना, एकदम प्रॉपर चालू आहे भाई, प्रॉपर एकदम. बघा एकदम डिटेलिंग भाई. स्केचिंग मध्ये जेवढी मी डिटेलिंग देत नाही तेवढी इथे डिटेलिंग देण्यात आलेली आहे. आणि प्रत्येकांच्या घरांमध्ये मी वरती जाऊन आलो मगाशी, रांगोळ्या चालू आहेत, कारण पालखी जी असते ना ती इथे बसवली जाते. तुझं काय चाललंय? जय, ही दोरी तोडली झाडाची, जशी ती बांधली ना मनी प्लांट सपोर्ट साठी, तोडून आला. तुला बांधेल जर पाणसं पडली ना तर पडतील, पायावर पण पडायची शक्यता आहे. हा, हे बघा इथे, हे बघ, ह्याला बांधू बैगन मावेल ना, हे चिंगूच काम करेल. सगळे जण रांगोळी करतायत. भाऊ दादाची तर अजून एवढीच होते, काव्याची पण तेवढीच होते. कलर दिलाय जय, छान वाटतो. हा, इकडे येऊन दाखव, छान वाटतो ना. हा, सगळी जण कामाला चालू झाले आहेत. इथे बघा सगळी प्रॉपर तयारी झालेली आहे. पालखीसाठी हार आहे, परत काही गोष्टी असतात, पूजा करावी लागते. हे नारळ वगैरे द्यायचे असतात, इथे तांदूळ पण द्यायचे असतात, पेढे वगैरे पण द्यायचे असतात. अशीच तयारी प्रत्येक वाडीमध्ये जेवढी पण घर आहेत ना तेवढ्यांच्या घरामध्ये केलेली आहे ना, अशी प्रत्येकांच्या घरामध्ये सेम तयारी केलेली आहे. बाहेर पण आपली रांगोळी वगैरे एकदम प्रॉपर की दिल मी बोलते, सगळं व्यवस्थित टकाटक. बघा ना, एक नंबर. पहिला मंडळ बेबी इन द हाऊस तयारी चालली आहे ताईची इथे.
आई ऐकायला येते ना तुला एवढ्या जवळून? हा ओके. आपल्या सोबत आमच्या आजीश्री आहेत ज्यांचं नाव आहे नवी आई. ललिता. ललिता नाव आहे कडक. लल्लू इन द रिमिक्स. बाबा आमचे लल्लू बोलायचे. आमची ललिता आजी उर्फ जया बहादुरी. गाईज फायनली आम्ही सगळे तयार आहोत ट्रिप एन्जॉय करण्यासाठी. तर आज आपल्याकडे एक पालखी येणार. पालखी येणार आहे म्हणजे येणार आहे. तर ते 12:30 वाजेपर्यंत येणार होते पालखी, बट स्टील 2:15 झालेत, अजून आले नाहीये पालखी. सो ती येईलच, त्याच्यात काही विषयच नाही. तर त्यांचा काय टाइम असेल किंवा काय कुठे त्यांचा हॉल्ट असेल, कारण एवढं ऊन आहे बाहेर. तर बाकी सगळे तयार आहोत, सगळं रांगोळी काढून सगळे जेवण खाऊन सगळं तयार आहे. शिपणाचा जो उत्सव आहे तो स्टार्ट होईल. तो ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मानानुसार प्रत्येकाच्या घरी जाईल. मग ते लोक त्यांची पालखीची पूजा करतील. आपल्याला जास्त माहित नाही म्हणून आपण जास्त ज्ञान वाटत नाहीये, चुकीची इन्फॉर्मेशन नको जायला. बट स्टील अशी गोष्ट आहे. गाईज ही कोणती पालखी आहे जी येईन अशी झाली आहे. सगळे वाट बघतोय इथे पालखीची. हे बघा ना, इथे बघा लोड केले अंदासी. इथे बघा सगळा मेकअप उतरायला आला. बाय गे. अजून आमची पालखी कुठे राहिली त्याचा पत्ता नाही, पण येईल. या ब्लॉग मध्ये तुम्हाला पालखी दाखवणं सोडणार. बस गाईज आता वाजलेत बरोबर 4:30 आणि मी आता वरच्या घरी आलेलो आहे माझ्या मामींकडे. बाय द वे त्यांच्या घराचं काम चालू आहे, सो लवकरच ते घर पण कम्प्लीट होईल. हॅलो ताई, स्वागत आहे तुझं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. ही शलाका ताई आहे, म्हणजे ताई आणि दीदी. म्हणजे अरे ठीक आहे ना कोई. अरे हे मी सांगितलं. हे बघा गाईज नवीन घर चालू आहे समोर. तर दीदी ताई आणि म्हणजे आमच्या जोडीचे आहेत सगळे. आता ताईचं लग्न झालं, पण आपण बघ एकदा ते जेवण वगैरे केलं होतं, आठवण आहे का सगळं? हा, खूप आम्ही मजा करायचो जेव्हा सगळे एकत्र होतो ना इथे. ताईचा भाऊ म्हणजे आकाश जो आहे तो पण पुण्याला असतो. मोठे झाले सगळे, बट मेमरीज याद आती ना, तब मजा आता है. बस चला गाईज बरोबर 5 वाजलेले आणि आता ढोलचा आवाज कुठे कुठे ऐकायला आलेला आहे. सगळ्यांचं लक्षच पालखीकडे होतं बाई, दुसरं कुठे नव्हतं. आणि म्हणजे सगळेच उपाशी आहेत जवळजवळ. कोणी जेवलंय कोणी नाही जेवलंय, फक्त आणि फक्त पालखीसाठी. आणि आता फायनली ढोलचा आवाज आलेला आहे. सो अभी से शिपना स्टार्ट हो रेला है मेरी जान. इथे मामींनी कोरा चहा पण दिलेला आहे. पालखी आलेली आहे गाईज. जी होळीला पालखी बाहेर निघते शिमग्याला, तीच पालखी आता आपल्या प्रत्येकाच्या घरात येणार आहे. मस्त ते वाजवतात ना, ते एक भारी. बघा आली पालखी, समोरून दाखवतो. दिवसभराचा वेट संपला, फायनली पालखी आली आपल्या घरी. अरे बस काय विषय आहे का? घरी होतो म्हणजे मामी आमच्या, त्यांच्या घरी पालखीचा पहिला मान आहे. सो पालखी पहिले तिथे गेली, नंतर मग बाकी जिथे कुठे जाय तिकडे. आता त्या घरातून झाले दुसऱ्या घराकडे पालखी निघते. त्याही घरात जायची बाकी आहे, परत वरती एक घर आहे जायची बाकी. ठीक आहे आपण खाली जाऊया, आपल्याकडे पण येईलच पालखी, तो वहाँ पे देख लेंगे. प्रत्येक घर में जाने का क्या ऐसा विषय नहीं है दोस्तों. तेल टाकलंय आपला नंबर येईल ना, आज वेळ आहे आपल्याकडे. कसं त्यांच्या आता तू काम केलं असतंस तर मला. आता आपल्याकडे येते पालखी. पालखी बघा मस्त वाटते ना. आपण जो काल हार आणला होता ना तो वाटलाय. बघा किती हार आहेत भाई.
वाशिराची तब्येत बरी होते नारळ बोलवता दिला ना बाहेरून हात वेळा नारळ दिला ना चला पालखी चालली आता ही अशी देणगी दिली जाते. चला गाईज पालखी तर आपल्याकडे येऊन गेलेली आहे. आता मे बी शेवटचं घर आहे ते वरती. बट येस इट वॉज बाप एक्सपिरियन्स भाईसाब. खतरनाक विषय. देव आपल्या घरी येतात मंदिरातून ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून काही गोष्टी असतील परंपरा असतील त्या आपण समजून घेऊच हळूहळू. एकदम तर नाही होणार. आणि आता असा एक विषय आहे की मामा बोलला की देव आपल्या घरी येतात तर आपला पण हक्क बनतो की त्यांना थोडस पुढे सोडायला जावं. तर तेच आता जायचंय. सगळे वाडीतले जातील. चला ये जायचं ना आता. आता रात्री जत्रा पण आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट बघायला मिळेल. हा चल जाऊया. आता यालाच बोलतात की देवाला घरी सोडणं. सो सगळे इकडे आहेत. सगळे चाललेले आहेत. ही बौद्ध वाडी आहे. इथे नाही जात ठीक आहे. इथून शॉर्टकट आहे चोंड्यातून मग तिथून ती जात. आता इथे पालखी मे बी थोडी नाचवणार म्हणजे ती रात्रभरच नाचवणार आता. आता सध्या पालखी तिकडे आहे त्या म्हणजे त्या चोंड्यामध्ये आणि समोर जे तुम्हाला मंदिर दिसतंय ना ते सो तिथेच जाणार आहे पालखी. पण आम्ही तिथून न जाता मम्मीला फोन वगैरे पण करायचा आहे. सकाळपासून मम्मीला फोन पण नाही केलाय. आणि मी तिथे वरती होतो आकाशच्या इथे तर नेटवर्कच येत नव्हतं. तिथे पण थोडंच नेटवर्क. आम्ही म्हटलं की तिथून जाण्यापेक्षा बाहेरून येऊया आणि मम्मीला फोन वगैरे करू. तोपर्यंत पालखी येईलच मंदिराच्या. मंदिरापर्यंत जाण्याच्या अगोदरच थोडंसं इकडे नेटवर्क येतं एका ठिकाणी. ते बरं वाटलं. बाकी खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हा एक्सपिरियन्स? हे होतं शिपणं आणि शिमगा ऑलरेडी 5 दिवस झालेत संपून गेला होता. तर असं आहे. आता इकडे सगळे आपले चोंडे वगैरे बघताय ना तुम्ही संपूर्ण या साईडला ते पावसाळ्यामध्ये इतके ग्रीनरी म्हणजे सगळी पूर्ण ना निसर्गाच्या सानिध्यात वेढलेलं सगळं असतं ना. आणि या बाजूला पण समोर उंचावर एवढी ग्रीनरी आहे ना म्हणजे पूर्ण जंगल आहे. तुम्ही बघायला गेलात जिकडे माझ्यामध्ये कांड झाला होता तो तिकडे झाला होता पुढे झाला होता. पण हे जे आहे ना संपूर्ण हे पूर्ण ग्रीन असतं आणि इकडे शेती पण करतात भरपूर जण. आणि आता आपलं मंदिर पुढे आपण त्याच दिशेने चाललोय. पाया वगैरे ऍक्च्युली आज मंदिरामध्ये पालखी नाही जाणार आहे. पालखी उद्या सकाळी. उद्याचा क्षण एकदम महत्वाचा आहे कारण तो मी आणि भाऊनी आजपर्यंत बघितलं नाही कधी. बट ती पालखी वगैरे नाचवताना ना जड होते म्हणजे ते देव आतमध्ये जायला मागत नाहीत. सो असं आहे म्हणजे मम्मी आम्हाला सांगते. तर तशा टाईपची सिच्युएशन पूर्ण तिथे तयार होते. तर आता मम्मीशी पण बोलणं झालं. मम्मी पण बिचारी बोलत होती सकाळपासून गेलात कुठे पोरा माझी गेली कुठे. कॉल नाही काय नाही. आता कॉल केला मम्मीला. आता बरं वाटलं कॉल. आणि इथे जे दुकान आहे तिकडे वडापाव मिळतो मार्च एप्रिल मध्ये आणि मे मध्ये नाही मिळत. तर इथे तो वडापाव आपण खाऊया. टेस्टी असतो वडापाव. बघूया. इथे आमच्या मामांकडे आलेलो आहे. गेल्या वर्षी विचारलं होतं मी वडापाव आहे की नाही. तर मामा म्हटले की मीच लेट झालोय म्हणून. आज परफेक्ट टायमावर आलोय ना. बरोबर आहे. बस आज वडे खाके जाएंगे. हा वडापाव खाण्यासाठी भाई साहब लोक खूप तरसतात. गावातले लोक मग मुंबईतून चाकरमानी आलेले असू देत. बघा ना किती गर्दी आहे. अजून त्यांनी गरम गरम काढलेले सगळे संपले.
आता परत ते गरम गरम काढतात. त्यांना मी पर्सनली सांगितलं अजून काढा, अजून आमचे गिरायक यायचे बाकी आहेत. म्हणजे मामा वगैरे सगळे तिकडेच आहे, चिंगू वगैरे. जबरदस्त टेस्ट. आणि आकाश बघा ना, इथे तुरळगाव मध्ये आपले फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत. कसे वाटतात व्हिडिओज? छान वाटतात, खूप छान बनवतात. असंच छान वाटतं आम्हाला पण बघायला. नक्की नक्की. त्यांची आई पण बघते आणि सगळे फुल फॅमिली बघते आपले व्हिडिओ. मस्त वडापाव खाऊन झाले यार. मी खरंच बोलते, इकडचे वडापाव एवढे टेस्टी आहेत ना. आणि ते या 2-3 महिन्यातच बनतात, मे मध्ये नसतात ते. आणि इथे जत्रा लागते, सो ती जत्रा पण आपण बघणार आहोत. बट थोडंसं रिलॅक्स होऊया आधी, त्याच्यानंतर मग येऊया. कारण रात्रभर ही जत्रा असते. सो आतापासूनच नको. सगळे जे गावकरी आहेत ना सध्या रात्री येणार एकदम, कारण रात्री पालखी वगैरे पण नाचते असं मम्मी मला म्हटली होती. तर ते बघू आपण. आणि उद्याचा काय कार्यक्रम आहे तर पालखी मंदिरात जाणार आहे. तर तो एक विशेष कार्यक्रम, म्हणजे तो सोहळाच आहे एक प्रकारचा बघायला गेला तर. तो एक अनुभवायला मिळणार आहे आपल्याला.